सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात। डोंबिवलीतील MIDC मध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाची दाहकता आता समोर येताना दिसत आहे। अमुदान कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली होती। तब्बल 2 ते 3 किलोमीटर परिसरात या स्फोटाचे हादरे बसले होते। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 60 जण जखमी झाले होते। या ठिकाणी आणखी काही मृतदेह असण्याची शक्यता NDRFच्या पथकाकडून व्यक्त केली जात आहे। त्या दृष्टीने ढिगाऱ्याखाली शोध घेतला जात आहे। आतापर्यंत या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे। अनेक ठिकाणी मृतदेहांचे अवशेष विखुरलेले आहेत। हे तुकडे एकाच मृतदेहाचे आहेत की नाही याचा मेळ लावणेही अवघड होऊन बसले आहे। NDRFच्या पथकाकडून मृतदेहाचे मिळालेले ते भाग जमा करून रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी पाठवले जात आहेत। देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या जडल्याचं दिसत आहे। अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। प्रकाश आंबेडकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडली आहे असं आंबेडकर यांनी बोलताना स्पष्ट केलंय। वडील लग्न करून देत नाही म्हणत 2 मुलांनी बापावर चाकूने वार केलाय। छत्रपती संभाजीनगर जवळच्या वडगाव कोल्हाटी येथे ही घटना घडली। या घटनेत 48 वर्षीय संपत वाहुळ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय तर पोपट वाहुळ आणि प्रकाश वाहुळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील 700 मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे। आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतले जाणार आहे। त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे। हलक्या वाहनांना मुभा असली तरी अवजड वाहनं अंजूर फाट्यामार्गे वळवण्यात येणार आहेत। 6 जून पर्यंत ही प्रवेशबंदी असणार आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणाकडे संपूर्ण देशभराचं लक्ष आहे। या प्रकरणात सध्या नवनवीन खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे बालगृहात रवानगी करण्यात आली आहे तर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह 3 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज त्यांची कोठडी संपत असून त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। अशातच याच प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे। अपघात झाला त्यावेळी मी नाही तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या सोबत गाडीत असलेल्या त्याच्या 2 मित्रांनी केला आहे। पोलिसांना दिलेल्या जबाबाबाबत त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे। तसेच आरोपीचा वडील बिल्डर विशाल अग्रवाल देखील त्यांच्या जबाबात असाच दावा केल्याची माहिती समोर आली आहे। सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राज्यात उष्णतेचा पारा वाढत असतानाही महावितरणाने गुरुवारी 23,571 मेगावॉट इतका विक्रमी वीज पुरवठा केला आणि त्यामुळे भरनियमन टळले। विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पारा 43 आणि 44 अंशावर जातो। त्याच ग्रामीण भागांमध्ये देखील ACचा वापर प्रचंड वाढतो। त्यामुळे महावितरण अन्य वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करूनही महाराष्ट्राची विजेची गरज भागवताय। मागणी वाढली तरी पण विजेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःनी लक्ष ठेवून आहेत। ते अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देत आहेत अशी माहिती महावितरणाचे जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली आहे। एकीकडे धरणांनी तळ गाठला आहे तर दुसरीकडे भाजीपाल्यांच्या भावात मोठी वाढ होत आहे। भाजीपाल्यांच्या दरात तुफान वाढ झाली आहे। 15 दिवसात अनेक बाजारपेठांमध्ये भाजीपाल्यांचे दर दुप्पट वाढल्याचं पाहायला मिळतं। किरकोळ बाजार भाजीपाल्याने दर गगनाला भिडले आहेत तर वाढत्या उष्णतेमुळे भाज्या करपून गेल्या आहेत। वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला करपून जात असल्याने एकीकडे शेतकरी हैराण झालाय मात्र उर्वरित भाजीपाला जगवावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। अवकाळी पावसाने अनेक वेळेस जिल्ह्यात हजेरी लावली आहे। आता पावसाने ओढ दिली आहे त्यामुळे वाढलेल्या
उन्हामुळे भाजीपाला शेतात करपून जात आहे। सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे। राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे, त्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहीशी लाहीलाही होती। दरम्यान या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटना घडत आहेत। सांगली जिल्ह्यातील पल्लू सांदळीमध्ये उष्माघाताने तब्बल 1200 बॉयलर कोंबड्यांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पोल्ट्री फार्ममधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने उष्माघाताने कोंबड्यांचा मृत्यू झाला। यामध्ये पोल्ट्री मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। राज्यात गेल्या 3 दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखीन एक बोट पलटल्याची घटना समोर आली आहे। सिंधुदुर्गात वेंगुर्ली बंदरात जाणारी एक बोट पलटल्याची दुर्दैवी बातमी समोर आली। या दुर्दैवीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया संपूर्ण झाली असून आता देशातील काही ठिकाणी 2 टप्प्याचं मतदान होणार आहे। यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे। तसेच जातीच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला। सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।